बंडखोरी केली, त्या टायमाला ह्याला बी आम्ही घेऊन गेलो होतो. आता याची पहिली वेळ, आम्ही गट्टे खाल्लेले लोक, माझी तिसरी वेळ होती, याची पहिली वेळ. मायला चुकून झालोय आमदार आम्हाला घेऊन चालले. मतदारसंघात गेलं तर काय होईल, जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल. मायला आलेली संधी येत गेली, जेवतच नव्हता. मग त्याला सांगतो, अरे बालाजी खावे बाबा, नाही आणि बालाजी असं नाहीये, आम्ही पण हिंमत केली, आम्ही 42 वर्ष राजकारणात आहे, तू पहिल्यांदा आलास निवडून, आम्हाला बी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय, तू खा रे बाबा. नाही सर, अरे तू नाही जेवला तर तसा मरशील, खाऊन तर मर. एकदा तर म्हणते हॉटेलच्या वर उडीच मारत. आता आम्हाला संख्या मोजायची पडली, याची उडी खायची पडली. एखादा जर कमी जास्त झाला असता, आम्ही बहुमतातून नसतो आलो तर आमची बी आमदारकी रद्द. मग 2 माणसं त्याच्या बरोबर ठेवायचं. हा तिकडे जरी पाऊल टाकलं, अलर्ट होऊन जा. संजय शिरसाट साहेबांनी, मंत्री महोदयांनी सांगितलं ते म्हणजे असं आहे की बरेच दिवसापासून हा किस्सा माझ्या मनातला होता सांगायचा. तर म्हणजे मनातलं सांगावं तर म्हणजे जनतेला खरं पटलं पाहिजे, कारण दुसऱ्यांना सांगलं तर हे खरं पटते. त्या हेतूने त्याने मनातलं ते सांगून टाकलं. आम्ही सुरतला गेलो त्यावेळेस माझी तयारी नव्हती त्यावेळेस, आणि साहेबांनी आता शिरसाट साहेबांनी तुम्हाला सांगितलं काय सांगायचे ते. त्यावेळेस मी ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं की आम्हाला कुठे जायचं ते ही काही कल्पना नव्हती, त्याच्यामुळं आम्ही जे आमचा नांदेडचा विकास करण्यासाठी आम्ही हे जे प्रश्न आवाज उठिला शिंदेसाहेबासोबत, मागच्या वेळेस शिरसाट साहेब सगळे मंत्री महोदय होते त्यावेळेस, आणि त्यांनी मला तयार केलं. आणि तिथं गेल्यानंतर आणि त्याने म्हणले तसं की बाबा बालाजी 2-3 दिवस डिस्टर्ब होता. त्याने खरं सांगितलं आणि खरंच होतो मी डिस्टर्ब, कारण मी जनतेसाठी, जनतेनं मला निवडून दिलं, आमदार केलं, आणि आज मी जनतेला धोका देऊ शकत नाही हे खरं आहे. कारण जनतेनं मतदान केलं आणि त्या मतदानाला बैमानी ही काही मनात पटत नव्हती. त्याच्यानंतर एक किस्सा सांगितला की तुम्ही 2-3 दिवस जेवण केलं नव्हतं आणि तुम्ही एकदा तर असं सांगितलं होतं की मला जास्त त्रास दिला तर मी उडी घेईन. तो काय किस्सा होता नेमका, काय झालं? ज्यावेळेस माझा विचार नव्हते त्यावेळेस शिरसाट साहेबांनी सांगितले की हे जेवण केलं नाही. खरंच आहे, सत्य आहे, मी 2-3 दिवस डिस्टर्ब होतो. आणि ज्यावेळेस मला विनंती करत होते त्यावेळेस मी म्हणलो मी इथून हॉटेलून उडी मारल आणि मी संपून टाकेल मला, कारण असं म्हणजे असं विचार झालती माझे म्हणजे. आणि त्यावेळेस शिंदेसाहेबांनी मला ताकद दिली आणि हे दिले की बालाजी तुला 2.5 वर्षात जी कामं झाली जनतेची कामं करण्यासाठी तुझ्यासोबत आहे, आणि एनी टाईम 24 तास केव्हाही तुला बालाजी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्यासोबत राहील.